मित्रांनो, आज आपण चाचांच्या जे काही कोंबड्यांचं नियोजन कशा पद्धतीने आहे, गावरान कोंबड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला केजमध्ये आपण आलेलो आहोत. तर पाहू शकता. वाव. तर मित्रांनो, एकदम फार्मचं जे पोल्ट्री फार्मिंग आपण करतो किंवा कोंबड्या पाळत असतो, तर नियोजन असं असेल तर माणूस एकदम खुश होईल. मित्रांनो, असं बांबू जे आहेत, बांबूचं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, कारण की कोंबडी हा एक पक्ष आहे आणि पक्ष्यांना जेवढं उंचावर राहता येईल तेवढं ते तणाव फ्री राहतात, स्ट्रेस फ्री राहतात. आणि त्यांची साईज बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त आणि हेवी पद्धतीची साईज या ठिकाणी आपल्याला ह्या कोंबड्यांची झालेली पाहायला मिळते. वर एकदम आराम करत आहेत, काही कोंबड्या खाली फिरत आहेत. या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचं जे काही खाद्य टाकण्यासाठीचे भांडे आहेत आणि जे पाण्याचे भांडे आहेत ते ठेवलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी एक सुंदर पद्धतीचे हे छोटे बॉक्स दिसतात, ज्याच्यामध्ये आपल्याला अंडे पण पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी अंड्यासाठी पण त्यांनी नियोजन केलेलं आहे. कोंबड्या अंडे देण्यासाठी या बॉक्समध्ये बसत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे नियोजन आपल्याला केज या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याच्या किती कोंबड्या आहेत सगळ्या? हे 1000 पक्षी आहे. 1000 पक्षी का? अंडे किती निघतात दिवसाला? आता अंडे निघतात बघा 350 400 दिवसाला. हो. आणि काय अंड्याचं म्हणजे 10 रुपयानं 10 अंडे रुपयानं सगळे जाते दिवसाला? हो दिवसाला. बापरे, खतरनाक. तर बघा मित्रांनो, 10 रुपयाला अंडे, 300 अंडे दिवसाला. तर एवढं सगळं सेल दिवसाला करत आहेत ते केजमध्ये. आणि किती बाय किती मध्ये चाचा हे? 40 बाय 22. 40 बाय 22 मध्ये. किती खर्च आला ह्या शेडला? आता खर्चाचा काही अंदाज नाही. तरी अंदाजे समजा ते पहिले जुनं होतं, अच्छा. त्यालाच वाढून घेतलं. हे विटा जे लावलं होता त्याच्यामुळं वातावरण जे आहे, एक तर उजेड बी येतं आतमध्ये आणि वारं पण खेळतं राहतंय ना. सगळ्यात महत्वाचा ते फायदा आहे. तिन्ही साईडनं आपल्याला हे अशा पद्धतीचं विटाचं दिसतं मित्रांनो, ज्याच्यामुळं वारं खेळतं राहतंय. आणि उंच आहे, खूप जास्त उंची आहे, जवळपास 20-25 फुटाची उंची आहे. 20 फूट असेल. तर 20 फुटाची उंची मित्रांनो. त्यानंतर तिथं उजेडासाठी 2 तसले पत्रे टाकलेले त्यांनी. बाकी एकदम नियोजन क्लास आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि आपल्याला हे केजमध्ये चाचांकडे पाहायला मिळालं. तुम्हाला कधी अशा पद्धतीचं नियोजन पाहायचं असेल, अशा पद्धतीचं पोल्ट्री फार्मिंग करायचं असेल तर चाचांचं मार्गदर्शन घेऊ शकता. केजमध्ये काय नाव आहे तुमचं? शेख युनुस नगर शेवा. शेख युनुस चांद. अच्छा. तर थँक्यू सो मच सर. तुमचा मोबाईल नंबर देऊ शकतात का? एखाद्याला फोन करायचा असेल, तुम्हाला माहिती विचारायची असेल तर देऊ शकतात. 82 37 82 37 पाठ नाही का? 16 19 16. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, या नंबरवर कॉल करू शकता. चाचांचं नियोजन बघायचं असेल तर तुम्ही चाचांच्या फार्मला एक वेळेस अवश्य व्हिजिट करा.